नमस्कार मंडळी, शुभ प्रभात। गुरुवारी जी मी रांगोळी तुमच्याबरोबर शेअर केली होती की नाही, तर ती मी कशी काढली होती ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते। आणि त्याच्यापूर्वी तुमच्या सगळ्यांचे जे भरभरून मला कमेंट्सद्वारे प्रेम भेटलेलं आहे त्याच्यासाठी मनापासून खूप 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 धन्यवाद। कारण मी खरंच ह्या गोष्टीचं खूप ॲप्रिशिएट करते ह्या गोष्टीला, की प्रत्यक्षात सुद्धा आपलं एवढं तोंड भरून कौतुक करत नाही तेवढं कौतुक मला या व्हिडिओच्या कमेंटद्वारे भेटलेलं आहे। आणि खूप भारी वाटल्या मला सगळ्या कमेंट्स वाचताना। प्रत्येक कमेंटचा पर्सनली उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, पण काही राहिल्या असतील त्यांचे लवकरच मी रिप्लाय देईन। कारण बऱ्याच कमेंट्स होत्या मला आणि ते करताना काही राहिल्या आहेत तर त्यासुद्धा मी नक्कीच त्यांचा रिप्लाय देईन। तर तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू देत। आता आजची रांगोळी बघूयात आपण। अगदी सोपी अशी रांगोळी होती गुरुवारची सुद्धा। आणि हे जे डॉट आहेत हे मी हातानेच काढलेले आहेत, पण ते हाताने काढताना सुद्धा बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ स्किप करून टाकला, नाहीतर मग व्हिडिओ भरपूर मोठा होतो आणि मग कंटाळवाणे होऊन जातो। आणि ही जी डबी आहे की नाही, खरं सांगते ह्या डबीचा भरपूर जास्त उपयोग आपल्याला होऊ शकतो, म्हणजे वेळ वाचवण्यासाठी। जमत नाही ही गोष्ट खरी असली तरी रोजच्या प्रयत्नांमुळे आपल्याला जमू शकतं। मलाही थोडाफार आज मी प्रयत्न केला तर मला जमलं। कुठे काही मोठे थेंब पडले, कुठे अगदीच छोटेही थेंब पडले, पण ते आपण करू शकतो। पण ट्राय केलंच नाही ना तर जमणार नाही, म्हणून रोज थोडं थोडं ट्राय करणं खूप गरजेचं आहे। आणि काय होतं की ह्याच्यामुळे की नाही आपला वेळ बराच वाचतो। मी खरंच प्रयत्न करते की ते थेंब जे आहेत की नाही ते ह्या डब्बीने पाडायचे, म्हणजे वेळ भरपूर वाचतो आणि खूप कमी वेळात आणि खूप फास्ट आपली रांगोळी काढून तयार होते। तर आजची रांगोळीसुद्धा खूप सोपी अशी होती। आपल्या आवडीप्रमाणे नक्की कलर तुम्ही पण भरू शकता वेगवेगळे, आणि खूप छान अशी रांगोळी दिसत होती। तर त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायचा, म्हणून आजचा हा व्हिडिओ करत आहे। तर मला काय वाटायचं माहिती आहे का, की ज्या संस्कार भारती रांगोळी आहेत की नाही त्या आपल्याला काढता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला रांगोळीतलं काही कळणारच नाही आणि आपण कधी रांगोळी काढूच शकणार नाही, असं मला नेहमी वाटायचं। पण ही जी आता नवीन जो ट्रेंड आला आहे की नाही, की वेगवेगळे टूल घ्यायचे, काडीने किंवा इयरबड्सने किंवा बोटांनी फिरवून अशी मस्त सुंदर डिझाईन काढायच्या, ह्या रांगोळ्यांनी की नाही ज्यांना अगदीच रांगोळी जमत नाही त्यांचं काम खूप अतिशय म्हणजे अतिशय सोपं करून टाकलेलं आहे। आणि माझं तर केलंच आहे, कारण मला रांगोळी काढायची आवड होती पण रांगोळी काढताच येत नव्हती। त्याच्यामुळे हे जे नवीन जो प्रकार आला आहे की नाही रांगोळीचा, त्याने खूप 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 जास्त मदत झालेली आहे आपल्याला। माझ्यासारख्या तुम्हाला सुद्धा त्याची मदत झालेली आहे हे पण मला कळतंय। आणि ही होती आजची रांगोळी। बाकी रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही तुमच्या दरवाजात ही रांगोळी नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।